नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. यावर्षी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी शुभयोग तयार होत आहे. या दिवशी हे विशेष उपाय केल्याने समृद्धी मिळते. म्हणून आषाढ पौर्णिमेला पाळावयाच्या उपायांबद्दल जाणून घेऊया. यावर्षी आषाढ पौर्णिमेला 2 शुभयोग जुळून येत आहे. आषाढ पौर्णिमेला प्रीती आणि आयुष्यमान योग असतील. हे दोन्ही योग शुभ मानले जातात. आषाढ पौर्णिमेला पूजासाठी सूर्योदयापासून दुपारपर्यंतची वेळ सर्वोत्तम असते. आषाढ पौर्णिमेला हे उपाय करून पहा. तर आषाढ पौर्णिमा अत्यंत फलदायी मानली जाते. त्यामुळे ह्या दिवशी हे विशेष उपाय केल्याने सुख, समृद्धी आणि धनप्राप्ती होते. यासोबतच तुम्हाला देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचा आशीर्वादही मिळतो. तर जर तुम्हीही आर्थिक समस्यांना तोंड देत असाल तर आषाढ पौर्णिमेला हे उपाय नक्कीच करून पहा. आर्थिक लाभासाठी उपाय. धनप्राप्तीसाठी प्रदोष काळात आषाढ पौर्णिमेला गणेश आणि कुबेर यांच्यासोबत देवी लक्ष्मीची पूजा करावी. लक्ष्मी पूजेने मिळणारे धन आणि समृद्धी कायमस्वरूपी नसते. त्याचसोबत गणेश आणि कुबेर यांची पूजा केल्याने स्थिर धनप्राप्ती होते. तुपाचा दिवा लावणे. आषाढ पौर्णिमेला सूर्यास्तानंतर आणि अंधार पडल्यानंतर तुपाचा दिवा लावा. तुमच्या देवघरात देवी लक्ष्मी आणि इतर सर्व देवतांच्या प्रतिमेची पूजा करा. त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढा आणि त्यावर दिवा ठेवा. जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत मुख्य दरवाजा उघडा ठेवा. प्रदोष काळात केर काढू नका, हे लक्षात ठेवा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावे. आषाढ पौर्णिमेला संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावा. या प्रथेमुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल. तसेच धनसंपत्तीची देवी असलेल्या लक्ष्मीचा आशीर्वादही मिळेल. मंत्रांचा जप. आषाढ पौर्णिमेच्या प्रदोष काळात तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करता तेव्हा कमलगट्टा जपमाळेने महालक्ष्मी मंत्राचा जप करा. ओम श्री ही श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्री ही श्री ओम महालक्ष्मी नमः. महालक्ष्मी हा मंत्र आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही माता लक्ष्मीचा बीजमंत्राचा जप करू शकता. ओम ही श्री लक्ष्मीभ्यो नमः किंवा संपत्ती मिळवण्यासाठी मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमः. निशिता मुहूर्तावर तुम्ही हा मंत्राचा जप करू शकता. कौटुंबिक सुख समृद्धीसाठी उपाय. आपल्या कौटुंबिक सुख समृद्धीसाठी आषाढ पौर्णिमेच्या संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि भगवान नारायण यांची पूजा करा. लक्ष्मी आणि नारायण यांच्या आशीर्वादाने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल. त्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना कमळाची फुले अर्पण करावी. कासवाची अंगठी परिधान करणे. आषाढ पौर्णिमेच्या संध्याकाळी तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये कासवाची अंगठी घालू शकता. ती चांदीची असावी. कासव हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते कारण त्यांनी कूर्म अवतार घेतला होता. ही अंगठी धारण केल्याने तुमच्यात सुख, समृद्धी आणि संपत्तीची शक्यता वाढेल. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? आषाढ पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आषाढ पौर्णिमेला साजरी होणारी गुरुपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त साजरी केली जाते. या दिवशी गुरूंच्या ज्ञान, मार्गदर्शन आणि संस्कारप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूंना देवतुल्य स्थान असल्याने गुरुपौर्णिमेला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही मानसिक तणावाने त्रस्त असाल आणि त्यातून सुटका हवी असेल तर आषाढ पौर्णिमेच्या रात्री 15 मिनिटे चंद्राकडे पाहावे. यासोबतच चंद्रदेवाकडून सुख शांतीची प्रार्थना करावी. असे मानले जाते की असे केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि व्यक्तीला मानसिक तणावापासून आराम मिळतो. कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेला दान करणे खूप शुभ मानले जाते. अशा स्थितीत आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्न, झाडू, लाल वस्त्र, फळझाडं इत्यादी दान करावे. ह्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. आषाढ पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केशर, लोणी आणि सुक्या मेव्याची खीर अर्पण करावी.
यामुळे भगवान विष्णूसह लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी तुळस, हळद किंवा पिवळ्या चंदनाच्या जपमाळेने ओम हरिग्रहासह गुरवे नमः ह्या मंत्राचा जप करावा. असं केल्याने कुंडलीतील देवगुरु गुरुची स्थिती मजबूत होते. ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी ओम श्री महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा जप करावा. या दिवशी श्री यंत्राची पूजा करावी. श्री सूक्ताचे पठणही करावे. पुण्यप्राप्तीसाठी या दिवशी गंगेत स्नान करावे. गंगेत स्नान करणे शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करू शकता. भगवान शनी देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कावळ्याला खाऊ घाला. ह्या कृतीने शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. भक्तिभावाने भगवान शिवांची पूजा करावी. या काळात आपल्या सोयीनुसार अभिषेक करावा. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा तेलाचा दिवा लावा. हे उपाय केल्याने पूर्वजांच्या शापातून मुक्ती मिळते. आषाढ महिना यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी शुभ मानला जातो. वर्षाच्या 12 महिन्यांपैकी आषाढ हा एकमेव महिना आहे ज्यात यज्ञ केल्याने त्वरित फळ मिळते. इतकेच नाही तर तो जीवनात सुख आणि समृद्धी देखील आणतो. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीतील सूर्य आणि मंगळाचे स्थान मजबूत करायचे असेल आणि आर्थिक अडचणींवर मात करायचं असेल तर आषाढ महिन्यात भगवान विष्णू, भगवान शिव, देवी दुर्गा आणि भगवान हनुमान यांची पूजा करा. आषाढ महिन्यात त्यांची पूजा करणे विशेष फलदायी ठरते. आषाढ महिन्यात सूर्योदयापूर्वी उठावे. काही न खाता पिता स्नान करणे आणि त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून भोजन करावे. सूर्यदेवाला आरोग्याचा देव मानले जाते आणि आषाढ महिन्यात त्याची पूजा केल्याने अनेक शारीरिक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. तसेच आषाढ महिन्यात अनेक उपवास आणि सण साजरे केले जातात, ज्यामुळे हा महिना पूजेसाठी आणखीन विशेष बनतो. आणि ह्या महिन्यात देवशयनी एकादशी, गुप्त नवरात्री, आषाढ पौर्णिमा, आषाढ अमावस्या आणि योगिनी एकादशी यासारख्या अनेक शुभ उपवासांची सुरुवात होते. शक्य असल्यास ह्या सणांच्या दिवशी पूजा करावी. तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. आषाढ महिन्यात स्नानाबरोबरच दर्शनालाही विशेष महत्त्व आहे. आपल्या क्षमतेनुसार आषाढ महिन्यात गरजूंना दान करावे. असे मानले जाते की आषाढ महिन्यात छत्र्या, आवळे, जोड्या, चपला आणि मीठ दान करणे सर्वोत्तम मानले जाते. असे म्हटले जाते की असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद टिकून राहतो आणि भक्ताला चांगले भाग्य लाभते. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.